डॉक्टर शैलेश पगारिया उपस्थित होते। जागतिक रेडिओ दिवस आज साजरा केला जात आहे। रेडिओच्या महत्त्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो। रेडिओ आणि हवामान बदल ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि रेडिओच्या जगताशी संबंधित सगळ्यांचं अभिनंदन केलं आहे। रेडिओ ही अनेक लोकांसाठी माहिती देणारी, प्रेरणा देणारी आणि जोडणारी चिरंतन जीवनरेखा आहे। बातम्या आणि संस्कृतीपासून ते संगीत आणि कथाकथनापर्यंत सर्जनशीलता दाखवता येणारं रेडिओ हे शक्तिशाली माध्यम आहे, असं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे। आकाशवाणीवरून येत्या 23 तारखेला होणाऱ्या या महिन्याच्या मन की बात या कार्यक्रमासाठी कल्पना आणि सूचना पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे। रेडिओ म्हणजे संवादाचं शाश्वत, बहुमुखी आणि सर्वत्र सहज उपलब्ध होणारं माध्यम असून त्याचं हे महत्त्व साजरं करण्याची जागतिक रेडिओ दिन संधी आहे, असं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझौले यांनी सांगितलं। सध्या वेगाने बदलणाऱ्या जगात हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी रेडिओ अनेकविध मार्गांनी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह जगातील सर्वात मोठं रेडिओ जाळं असलेलं आकाशवाणी हे देशातील सर्व लोकांपर्यंत पोहोचणारं माध्यम आहे। बातम्या आणि माहितीच्या प्रसाराद्वारे राष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात रेडिओची महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी म्हटलं आहे। भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचं वाहक असलेल्या आकाशवाणीनं लोकांना देशातील वैज्ञानिक प्रगतीच्या प्रवासाशीही जोडलं आहे। आकाशवाणीने स्पर्श केला नाही असा रोजच्या जीवनातला एकही पैलू नाही, असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे। यशवंतराव